तर आता आपण हे लेंडी खत जे गोळा केलं होतं त्याची पावडर करायची चाललेली आहे. कारण तुमचा जो मका आहे तो पाहिल्यानंतर आमचंही जरासं वाटतं की आमच्याकडेही मका त्या पद्धतीनं व्हावा, म्हणून आता हे मक्याची पावडर करायचं चाललेलं आहे. तर आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन. आणि ह्याच मशिनीमध्ये करणार आहे, असं काही नाही ती वेगळी मशीन वगैरे आहे. तर त्याच्यासाठी आता हे सर्व एका जाग्यात गोळा करायचं चाललेलं आहे, म्हणजे जी काय पावडर होईल ती पटापटा चालू होईल. आता जसं बोललेलं होतं की मेंढ्यांसाठी आपला जो मक्यासाठी वगैरे तामजाम आहे तो आता हे बघू शकता. हे आपण ज्या लेंड्या सुकत घातलेल्या आहेत ते आता बारीक टोडीमध्ये कुट्टी करून पावडर वगैरे आपण करून घेणार आहोत. आता ही पावडर निघत आहे आणि ही पावडर मात्र आपण मक्याला घालणार आहोत. जे आता गेल्या वर्षी पण आपण घातलेलं होतं तसंच आता ह्या वर्षी पण आपण मक्याला ही पावडर घालणार आहोत. आणि सर्वात फायदेशीर जसं रासायनिक खत वगैरे आपण आणतो त्याच्यापेक्षा बघायला गेला तर जो आपल्या मक्का जो आपण करतोय त्याला जर खत द्यायचं असेल, जे आपण मेंढे पालन करतोय ना त्याच्याच लेंड्या वापरायच्या आहेत. त्यांच्यासाठी चारा आपण नियोजन करत आहोत, त्यांच्यासाठी जो चारा नियोजन करतोय त्यांच्याच लेंड्या घ्यायचा, त्याचाच खत करायचा आणि तो खत त्या मक्याला द्यायचा आहे. आणि मग नंतर मात्र त्याचा रिझल्ट बघू शकता. म्हणजे रासायनिक ज्या खतावर आपण मका वगैरे करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खूप चांगला हा आपल्या ह्या लेंडी खतावर येत आहे मका. आणि हा मका मात्र आपण नंतर समजा चांगला आल्यावर तोच मका आपण त्यांना चारा म्हणून वापरणार आहोत. आणि आपली जी काही टुडीची मशीन आहे ॲक्च्युली ती चारा कुट्टी किंवा भरडा वगैरे करण्याची आहे, पण आम्ही तिचा अशा प्रकारे उपयोग करत असतो. कारण जो काही पैसा लागलेला आहे तिला, कारण 56,000ची कुट्टी आहे आताच्या परिस्थितीमध्ये. आणि मी जेव्हा घेतली होती तेव्हा तिची 53,000 रुपये किंमत होती आणि अशा पद्धतीनं ती घेतलेली होती. पण जो काय आपल्याला फायदा आहे तिचा त्यानुसार आपण तिचं जे काय चाललं आहे ते आता करत असतो. आणि एवढ्या स्पीडमध्ये एवढा बारीक पावडर होते ना लेंडीची, तर त्याचा विचारच करू शकत नाही तुम्ही. आणि ही जी काही यंत्रणा आहे ती म्हणजे काय कामाला येईल आणि कशाला येईल ह्याचा आम्ही काही विचारच करत नाही. पण थोडं जसं समजत गेलं की ह्या लेंड्या बारीक केल्यानंतर लवकर कामाला येतात, त्याच्यामुळं मग लेंड्यांची पावडर करायची तर कशी करायची मग अचानकच हे समजलेलं. आणि त्याच्यानुसार आता हे एक चाललेलं आहे. नाही म्हटलं तरी एका तासामध्ये ही जी मशीन आहे लेंडीची पावडर जरी करायचं म्हणलं ना तरी 300-400 किलो करू शकते. एवढ्या स्पीडमध्ये काम करतं. पण त्याच्या अगोदर म्हणजे एक दिवस अगोदर अशा लेंड्या उन्हामध्ये वाळत घालाव्या लागतात, कारण त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते थोडं कडक झाल्यानंतर मशीन चांगल्या प्रकारे चालते. आणि भविष्यामध्ये जेव्हा कधी आपल्याकडे मेंढीपालन मोठं होईल किंवा जास्त प्रमाणात होईल तेव्हा ह्या लेंड्यांची जी पावडर आहे ती तेव्हा विक्रीला पण आपण काढू. कारण एकदम चाळून ज्या पद्धतीने बारीक पावडर असते त्यामुळे अजिबात काही त्याच्यामध्ये काडी कचरा वगैरे तसलं काही नसतं, एकदम सॉफ्टमध्ये असते. पण आता मेंढीपालनालाच धोका आहे, तर तोही आता चाललेला आहे त्याची चॅलेंजिंग गोष्ट. त्याच्यानुसार आपलं हे मेंढीपालन करत आहोत. पण बघू शकता आहे काय स्पीडमध्ये ती मशीन जी काम करते ना ते एकदम भारी पद्धतीनं काम चालू आहे. आणि मक्यासाठी हे सर्व गोष्टी करण्याचं कारणच एकमेव आहे, कारण जो आपण थंडीमध्ये मक्का केला होता तो काय त्या पद्धतीनं आलेलाच नाही आहे. आणि आपल्याला मुरघास तर बनवायचा आहे. मग त्याच्यामुळे काय ठरवलं की जी गेल्या वर्षी मेहनत केली होती उन्हाळी मक्यामध्ये त्या पद्धतीनंच ह्यावेळी पण मेहनत करूया, कारण त्याचा रिझल्ट होता तो एकदम सुपर क्वालिटी होता. आणि ह्या टुडीचा जो काय उपयोग आहे तो आम्ही अशा प्रकारे करून घेत असतो, कारण जे काय आपल्याला करायचं आहे त्या मशनीबरोबर ते अशा पद्धतीनं करत असतो. म्हणजे कोण म्हणणार पण नाही की ह्या कुट्टीचा असं काय तुम्ही वापर करता, पण आमच्याकडे पर्याय नाही, कारण आम्हाला हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. त्याच्यानुसार आम्ही हे सर्व करत असतो. आणि जो काय मक्का येईल ह्या लेंडी पावडरवर तुम्ही नंतर मी दाखवेनच तुम्हाला, पण ह्याचा जो रिझल्ट आहे तो अफलातूनच रिझल्ट असतो. कारण ह्याची जी लेंडी पावडरची आम्ही जी गेल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जी वापर केला होता, आता ही पावडर आपण केलेली आहे आणि किती म्हणजे छान अशी पावडर झालेली आहे. आता काही लोक आपण म्हणजे पहिलं आपल्याकडं जेव्हा कुट्टी नव्हती त्यावेळेला आपण असं चोपून वगैरे करायचं त्याची पावडर, पण एवढी छान प्रकारे होत नव्हती. आता ही पावडर बघा किती चांगली झालेली आहे. आता ही पावडर आपण मक्याला घालणार आहोत आणि ह्या पावडरीचं मात्र रिझल्ट खूप चांगला येतो. जसं आपला गेल्या वर्षी पण आपण मक्याला घातलेलं होतं आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला होता. तसंच आता ह्या आपण पुन्हा त्यांना सुकवून वगैरे हे सर्व म्हणजे हे आपण सर्व जे मेहनत घेतोय ही मक्यासाठी. आणि मक्का आपल्याला कशाला पाहिजे तर आपल्या मेंढरांसाठी चारा म्हणून पाहिजे.
ह्यासाठी आपल्या म्हणजे हिंडून फिरून कुठं नेतो तो आपण मेंढरांसाठी चारा नियोजन आपली ही आहे. आता आपण जी मेहनत घेतोय एवढं म्हणजे काय आपल्याला कष्ट नाही आहे. तसं बघायला गेलं तर आपली जी टुडीची कुट्टी आहे ही तर आपलं काम सगळ्यात सोपं करून ठेवते. जसं आपला एवढा जाड कडबा असतो त्या कडब्याचा भुस्सा करते आणि जसं 40% चारा वाया जातोय सुका जसं हरभऱ्याच्या वगैरे ते पण आपल्याला बचत करून देते की आपला तो 40% सुद्धा वाया जात नाही चारा. तसंच आपली लेंडीचा जो पावडर आपण करून त्या मक्याला देतोय हाही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जी आपली कुट्टी आहे ना तिचा रिझल्ट खूप चांगला येतोय आणि आपण हा आता पावडर घातली जसे आपल्या मेंढरांचा जो लेंडी खत आहे, बाकी इतर कुठलेही खत घालू नका, फक्त लेंडी खत आपल्या मक्याला घाला, एक नंबर रिझल्ट येतोय. मला गौरेडे खायला चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे ही यंत्रणा लावायचं चाललेलं आहे आज आणि ही शॉक मशिनीची यंत्रणा लावते. तर आपल्याकडे जी काय आमच्याकडची परिस्थिती असते मेंढीपालनामध्ये तर ही अशी असते तारेवरची कसरत. आणि मी सांगितलं होतं ना तुम्हाला की आमच्याकडे शेती कोण फुकट म्हटलं तरी करत नाही, तर त्याचं कारणच हे आहे. आता आपले हे क्षेत्र आहे आणि वरच्या क्षेत्रामध्ये गौरेडे खायला म्हणजे गहू खायला चालू केलं आहे त्यांनी. आणि जर एवढं क्षेत्र वाचवायचं तर आपल्याला ह्याच्यात मकाच टोकायचे, पर्यायच नाही. आणि असं जर का होत असेल तर आपल्याकडे म्हणजे जे आमचं मेंढीपालन आहे ते अशा पद्धतीनं धोक्यामध्ये असतं. तरीसुद्धा आपण ह्या जी काही यंत्रणा आहे ती सर्व यंत्रणा जोडून त्यांच्याबरोबर जे काही मुकाबला होतो ते सर्व करून मेंढीपालन करत असतो. आता मेंढीपालनाची ही दुसरी बाजू आहे, कारण जो काही वातावरण आमचं आहे किंवा जो काही ह्या रानातल्या जनावरांचा आम्हाला त्रास आहे ह्याला आम्हाला पर्यायच नाही. कितीही कुठे कंप्लेंट करा तेवढ्यापुरतं फक्त हा होतं, बाकी काही म्हणजे होतच नाही, त्याला पुढे काही कोण ॲक्शन नसते. त्याच्यामुळे आम्ही जी काही वैयक्तिक यंत्रणा असते आपली ती वैयक्तिक यंत्रणा ह्याच्यामध्ये लावलेली आहे आणि त्याच्यानुसार हे केलेलं आहे. आणि आता ह्याच्यामधनं जो गहू आहे आपण मध्ये सारे सोडलेले आहे आणि त्याच्यामध्ये गहू करायचा आहे, मका करायची. तर मेंढीपालनामध्ये चारा महत्त्वाचा असतो. आज मला एका दादानी कमेंट केली होती की सुका चारा नसेल तर काय, तर जेवढा ओला चारा महत्त्वाचा आहे तेवढा सुका चारा महत्त्वाचा असतो. कारण कंटिन्यू जर ओला चारा मेंढरांना घातला आपण तर ज्या काय मेंढ्या येतात त्या पाणी वगैरे कमी पितात, त्याच्यामुळे पूर्णपणे ओला चाऱ्यावरती नाही करता येतं. एकतर सुक्या चाऱ्यावरती करता येतं, पण 100% ओल्या चाऱ्यावरती तर मला संकल्पना नाही आहे की ते करता येतं की नाही. कारण पूर्णच पाण्याचं प्रमाण त्या चाऱ्यामध्ये असतं, तेव्हा त्याच्यामुळे ते पाणी म्हणजे बाहेरचं जे आपण पाणी देणार आहे ते पिणार नाहीत असं माझा अंदाज आहे. पण सुक्या चाऱ्यावरती खूप सारे लोक करतात ते पण माहिती आहे. पण चाऱ्याची जी आत्ताची कंडिशन पाहिली म्हणजे ज्या पद्धतीनं चारा महाग आहे त्या पद्धतीनं विकतच्या चाऱ्यावरती तर करूच नका. त्यापेक्षा दुसरं काय केलेलं तुम्ही परवडेल, पण विकतच्या चाऱ्यावरती अजिबात असं काय मेंढीपालनाचं करू नका. आपण शॉक मशीन वगैरे लावलेली आहे. आता शॉक मशीन तर आपण आणलेले आहे की रानातली जनावरं वगैरे आपल्याला त्रास देतात, त्यासाठी आपण ही शॉक मशीन. आता आपण इथे जो गहू लावलेला आहे ह्या गावातनं आपण आता मका टोकणार आहोत. आणि आता कसं झालं आहे अजूनपर्यंत नव्हतं इथे कोण जनावर आलं रानातलं, पण आता काल रात्री वरती जो गहू आहे तो खाल्लेला आहे गौरेड्याने, त्यामुळे आता आपण ही शॉक मशीन हे आता पूर्ण आपण शॉक मशीन इथून दिवसभर आपण आता आपली बाकीची कामं सोडून इकडे आता आपण शॉक मशीनसाठी हे केलं आहे. कारण की आपल्याला आता मेंढीपालनात तसं बघायला गेलं तर चारा महत्त्वाचा आहे. आणि आता चारा बोललं तर आता इथे आपण जो मका वगैरे लावणार आहेत हे आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबतच आता ही एक नवीन सिस्टम आपण काढलेली आहे तसं बघायला गेलात तर. कारण की आपल्याकडं जे आपण करतोय ते नेहमीच उलटं होत असतं आणि निसर्गाच्या म्हणण्याप्रमाणे जर करायचं आहे तर थोडं आपल्याला उलटं हे चालावंच लागणार आहे. आता आपण ह्यातनं जो मक्का टोकणार आहोत, आता काही जणांना असं खूप सारा प्रश्न पडलेला आहे आपल्याला पण, म्हणजे कसं आपण हे सर्व जे करणार आहोत हे फर्स्ट टाईम करणार आहोत आणि हे फर्स्ट टाईम करणार आहोत, पण आपल्याला कसं आहे आपल्याला माहिती आहे हे जे करणार आहोत ना ते योग्य आहे. मेंढीपालनात चारा हा महत्त्वाचा भाग येतो त्याच्यासाठी, आणि त्या महत्त्वाच्या भागाचा जो जसं चारा आहे त्या चाऱ्याला जर वाचवायचं आहे तर आपल्याला कारणं सांगून चालणार नाही आहे, आपल्याला नवीन नवीन हा प्रयोग करावा लागणार आहे. मग ह्यासाठी आता तसं बघायला गेलं तर ही आपण जसं आता ही शॉक मशीन लावलेली आहे हे आता आपण काम पूर्ण केलेलं आहे. तसंच जी हा जो पट्टा सोडलेला आहे ह्या पट्ट्यामध्ये आपण मात्र मक्का टोकणार आहोत. अजून थोड्या दिवसात इथं मक्का टोकला जाणार आहे आणि
नंतर आपण हा जो रिझल्ट ओके झाला तर आपण दर टायमाला म्हणजे दरवर्षी हा कार्यक्रम, कारण की कसं होतंय जमीन ही पडून ठेवू शकत नाही आणि गहू केलं तर मक्याचं वांदे होणार आहेत. मका पण आपल्याला गरजेचा आहे आणि गहू हा आपण मात्र कसं आहे खुराकातनं देऊ शकतो भिजवून वगैरे. ह्यासाठी आपण गहू पण थोडाफार आणि मक्का हा आपल्याला आलं पाहिजे. जसं जानेवारीमध्ये आपण मक्का हे करतोय, जानेवारीमध्ये लावलं मक्का, जानेवारीच्या एंडपर्यंत मक्का लावला की आपल्याला मक्याचा रिझल्ट खूप चांगला येतो. आणि थंडीमध्ये मात्र मक्का आपला चांगला येत नाही. जो आता आपण खाली मक्का केलेला आहे त्या मक्याची जशी ग्रोथ व्हायला, आता त्याला सगळं काही केलं आहे पण थंडीचा फटका बसल्यामुळे त्याचं मात्र नीट वाढ झालेली नाही आहे. त्यासाठी हा एक नवीन प्रयोग आहे आणि ह्याच्यासोबत आता जर आपण जानेवारीच्या एंडपर्यंत मक्का जो लावू ना तो मात्र खूप क्वालिटी येणार आहे. तसं बघायला गेलात तर आता हे जे आता उरलेलं मटेरियल आहे हे आपण घरी घेऊन जात आहोत, कारण की आपला शॉक वगैरे लावलेला आहे. आणि तसंच बाकीचा जो मक्याचा उद्योग आहे तोही दाखवते.